की ते तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं. तुम्ही लाईव्ह बघितलं का नाही मला माहिती नाहीये. ज्यावेळेस तुम्ही होम असाइनमेंट लिहायला सुरुवात करता, त्यावेळेस तुम्हाला जे आहे मित्रांनो तिथे, त्यावेळेस तिथे तुम्हाला तुमचं नाव, सिलेबस, सब्जेक्ट, पी-आर-ए नंबर, डेट ऑफ कंप्लीशन, होम असाइनमेंट, नेम ऑफ द स्टडी सेंटर. तुम्ही कुठल्या स्टडी सेंटरला शिकता, ते तुम्हाला तिथे नाव वगैरे टाकायचं असतं. ठीक आहे. बघा आता आपण समोर जाऊया. ओके. तर सगळ्यात पहिला विषय जो आहे आपल्याकडे कॉम 208. ठीक आहे. कॉम 208 आहे. सर्वांना दिसतंय का? बघा कॉम 208 मध्ये आपल्याकडे पहिला प्रश्न कुठला आहे बघा. बँक सामंजस्य निवेदन तयार करण्यासाठी करण्याची गरज आणि त्याचे महत्त्व तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. बँक सामंजस्य निवेदन तयार करण्याची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा. ठीक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 1 मध्ये पान नंबर 4 वरती मिळेल. ठीक आहे. पुस्तक 1 मध्ये पान नंबर 4 वरती. त्यानंतर बघा आता आपला समोरचा प्रश्न कुठला आहे? विमा विमा पॉलिसीची पद्धत तुम्हाला म्हणजे काय? ठीक आहे. विमा विमा पॉलिसी म्हणजे काय? हे तुम्हाला लिहायचं आहे. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पान नंबर 64 वरती मिळेल. ठीक आहे. पुस्तक 1 मध्ये पान नंबर 64 वरती. ठीक आहे. तर हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा आता समोर तिसरा प्रश्न आहे, एकमेव व्यापारी आणि भागीदारीचे अंतिम खाते यांच्यातील तुम्हाला भिन्नता लिहायची आहे. ठीक आहे. एकमेव व्यापारी आणि भागीदारीचे अंतिम खाते याच्यात तुम्हाला भिन्नता लिहायची आहे. म्हणजे त्यात यातील तुम्हाला फरक लिहायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे तुम्हाला पुस्तक 2 मध्ये पान नंबर 39 वर सापडेल. ठीक आहे. पुस्तक 2 मध्ये पान नंबर 39 वरती. ओके. नंतर बघूया समोरचा प्रश्न कुठला आहे? भांडवल आणि महसूल प्राप्ती यावर तुम्हाला संकल्पना लिहायची आहे. ठीक आहे. भांडवल आणि महसूल प्राप्ती यावर तुम्हाला संकल्पना लिहायची आहे. मित्रांनो याचं उत्तर जे आहे तुम्हाला पुस्तक 3 मध्ये पान नंबर 61 वर सापडेल. ठीक आहे. पुस्तक 3 मध्ये पान नंबर 61. नंतर बघा आता समोर पुढचा विषय आहे आपल्याकडे इकॉनॉमिक्स 201 व्यावसायिक अर्थशास्त्र ज्याला आपण बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणतो. ठीक आहे. सगळ्यात पहिला प्रश्न कुठला आहे? फर्मची उद्दिष्टे स्पष्ट करा. ठीक आहे. इकॉनॉमिक्स 201 फर्मची उद्दिष्टे स्पष्ट करा. मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पान नंबर 10, 11, 12, 13 वर तुम्हाला लिहायची आहे. वेगवेगळी उद्दिष्ट दिलेली आहे. ठीक आहे. पुस्तक 1 मध्ये पान नंबर 10, 12, 13 ठीक आहे. समोरचा प्रश्न बघा कुठला आहे आपल्याकडे? लघु उद्योगाचे महत्त्व लिहायचे आहे. ठीक आहे. लघु उद्योगाचे महत्त्व. मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पान नंबर 44 सापडेल पुस्तक 1 मध्ये. पुस्तक 1 मध्ये पान नंबर 44. तिसरा प्रश्न आहे बघा, विपणन परिव्यय यावर तुम्हाला 10 ओळीत माहिती लिहायची आहे. मित्रांनो याचं उत्तर जे आहे तुम्हाला पान नंबर 22 वरती सापडेल पुस्तक 2 मध्ये. पुस्तक 2 मध्ये पान नंबर 22. ठीक आहे. नंतर बघूया आपण चौथा प्रश्न कुठला आहे? वेळेच्या मजुरीचे गुण स्पष्ट करा. वेळेच्या मजुरीचे गुण कुठले-कुठले आहेत ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 3 मध्ये पान नंबर 8 वर सापडेल. ठीक आहे. एकदम सोपा विषय आहे. ते लिहू शकता. समोरचा बघा कुठला विषय आहे आपला कॉम 210 व्यावसायिक कायदे. ठीक आहे. व्यावसायिकी कायदे. मित्रांनो यामध्ये जो पहिला प्रश्न आहे, कन्सिडरेशन म्हणजे काय? आणि कन्सिडरेशन तुम्हाला वैशिष्ट्य वगैरे लिहायचे आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे तुम्हाला पान नंबर 13 पुस्तक 1 मध्ये सापडेल. ठीक आहे. पान नंबर 13 पुस्तक 1 मध्ये. मित्रांनो समोरचा प्रश्न बघा एकदम सोपा आहे. भौतिक बदलांविषयी 3 वाक्याची तुम्हाला टिप्पणी लिहायची आहे. ठीक आहे. तर जे काही भौतिक बदल आहेत, ते त्याबद्दल तुम्हाला 3 लिहायचे आहे. हा प्रश्नाचे उत्तर तुम्ही मनाने लिहू शकता. ठीक आहे. त्यामुळे मी याचं उत्तर तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही याचं उत्तर मनाने लिहू शकता. समोरचा बघा तिसरा प्रश्न कुठला आहे? वस्तू वितरण पद्धतीचे वर्णन करा. ठीक आहे. वस्तू वितरण पद्धतीचे वर्णन करा. मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पान नंबर 15 वरती सापडेल पुस्तक 2 मध्ये. ठीक आहे. पुस्तक 2 मध्ये पान नंबर 15 वरती. नंतर बघा मित्रांनो समोरचा प्रश्न कुठला आहे? बेकायदेशीर लॉकआउट. बेकायदेशीर लॉकआउट म्हणजे काय? तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पान नंबर 12 वरती सापडेल पुस्तक 3 मध्ये. ठीक आहे. समोरचा बघा कुठला प्रश्न आहे विषय आहे एम-जी-एम 105 व्यवस्थापन शास्त्र. ठीक आहे. यामध्ये बघा मित्रांनो पहिला प्रश्न कुठला आहे? क्वेशन 1 एम-जी-एम 105 पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे हेनरी फेवाल यांच्या मते अ, केंद्रीकरण कशाला म्हणतात? ठीक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर सापडेल तुम्हाला पान नंबर 27 वरती. ठीक आहे. पुस्तक 1 मध्ये पान नंबर 27 वरती. समोरचा प्रश्न बघा कुठला आहे? मध्यम स्तर व्यवस्थापनाची कार्य तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला सापडेल पुस्तक 1 मध्ये पान नंबर 47 वरती. तिसरा प्रश्न बघा मित्रांनो कुठला आहे? कार्यात्मक संघटन पद्धतीचे फायदे तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 2 मध्ये पान नंबर 23 वरती सापडेल. ठीक आहे. चौथा प्रश्न बघा कुठला आहे आपल्याकडे? सामाजिक जबाबदारीची वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. तर सामाजिक जबाबदारीची वैशिष्ट्ये मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक अ, ठीक आहे. याचं उत्तर तुम्हाला मिळेल पुस्तक 2 मध्ये पान नंबर सॉरी पुस्तक 1 मध्ये पान नंबर 40 वरती. ठीक आहे. पुस्तक 1 मध्ये पान नंबर 40 वरती मिळेल तुम्हाला. ठीक आहे. चौथ्या प्रश्नाचे उत्तर.
समोर बघूया आपण कुठला आहे कॉम 212. कॉम 212 मित्रांनो यामध्ये बघा एकदम सोपा विषय आहे व्यवसाय संघटन व प्रशासन. संयुक्त भांडवली परमंडळ या संघटन प्रकाराच्या तुम्हाला फायद्यांची चर्चा करायची आहे. संयुक्त भांडवलशाही प्रमंडळ. ठीक आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्ही याची जी आहे ते स्टॉक कंपनी याला म्हणतो आपण त्याला. हे तुम्ही देखील तुमचा अनुभव जो आहे तो तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता. त्यामुळे तुम्हाला मी याचं उत्तर सांगणार नाही. हे तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा कुठला आहे? औद्योगिकरणाची वाटचाल म्हणजे काय? औद्योगिकरणाची वाटचाल म्हणजे काय मित्रांनो? याचं उत्तर तुम्हाला सापडेल पुस्तक 1 मध्ये पान नंबर 47 वरती. ठीक आहे. पुस्तक 1 मध्ये पान नंबर 47. प्रश्न तिसरा बघा कुठला आहे मित्रांनो? अल्प भांडवलीकरणाची कारणे तुम्हाला लिहायची आहे. अल्प भांडवलीकरणाची कारणे तुम्हाला इथे द्यायची आहे. ठीक आहे. तर प्रश्न 3चं उत्तर मित्रांनो तुम्हाला सापडेल पुस्तक 2 मध्ये पान नंबर 23. ठीक आहे. पुस्तक 2 मध्ये पान नंबर 23 वरती. प्रश्न 4था बघा मित्रांनो कुठला आहे? आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँकेचे उद्दिष्ट तुम्हाला त्याची कार्य तुम्हाला स्पष्ट करायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे तुम्हाला पान नंबर 40 वरती सापडेल. सॉरी याचं जे उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला पान नंबर 141 वर सापडेल. ठीक आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पान नंबर 140 पुस्तक 2. पान नंबर 141 पुस्तक 2 आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सापडेल तुम्हाला याचं पान नंबर 84 पुस्तक 2 मध्ये. ठीक आहे. समोर जाऊया आता आपला प्रश्न कुठला आहे पुढचा? पुस्तक कुठला आहे? एम-जी-एम 224. ठीक आहे. एम-जी-एम 224 मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला सापडेल. पहिला प्रश्न बघा कुठला आहे आपल्याकडे? व्यवस्थापकीय अर्थशास्त्राचा. व्यवस्थापकीय अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक शाखा आहे. हे तुम्हाला विधान स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पहिल्याच पुस्तकामध्ये पान नंबर 5 वरती सापडेल. ठीक आहे. पान नंबर 5 वर तुम्हाला याचं उत्तर सापडून जाईल. नंतर बघा मित्रांनो दुसरा प्रश्न कुठला आहे? व्यवस्थापकीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातील निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील विविध टप्पे तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. ठीक आहे. तर प्रश्न 2चं उत्तर मित्रांनो तुम्हाला सापडेल पुस्तक 1 मध्ये पान नंबर 34 वरती. ओके. तिसरा प्रश्न बघा कुठला आहे आपल्याकडे? सम-उत्पादन वक्र आणि समप्रिय विषय रेषा यांच्या आधारे निविष्ठांचा किमान संयोग कसा साधला जातो? याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला सापडेल 1 मिनिट प्रश्न कुठला आहे बघा? सम-उत्पादन वक्र आणि समप्रिय रेषा. ठीक आहे. तर हे जे उत्तर आहे मित्रांनो तुम्ही पुस्तकामध्ये शोधून लिहू शकता किंवा तुम्ही मनाने देखील लिहू शकता. ठीक आहे. तुम्हाला फर्स्ट इयरला झालेलं आहे ते तुम्ही लिहू शकता. प्रश्न 4था बघा मित्रांनो कुठला आहे आपल्याकडे? व्यवसाय संस्थांच्या उद्दिष्टांची किंमत विषयक निर्णयावर कसे परिणाम होतात हे तुम्हाला लिहायचं आहे. मित्रांनो ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सापडेल पान नंबर 5 वरती पुस्तक 3 मध्ये. पुस्तक 3 मध्ये पान नंबर 5 वरती. शेवटचा विषय आहे मित्रांनो आपला एम-जी-एम 225 संदेशवहन व्यवसाय. ठीक आहे. तर मित्रांनो पहिला प्रश्न बघा कुठला आहे आपल्याकडे? व्यवसाय संदेशवहनाचे उद्दिष्ट तुम्हाला लिहायचे आहे. व्यवसाय ठीक आहे. संदेशवहनाचे तुम्हाला उद्दिष्ट लिहायचे आहे. याचं उत्तर तुम्हाला सापडेल मित्रांनो पुस्तक 1 मध्ये पान नंबर 10 वरती. ठीक आहे. पुस्तक 1 मध्ये पान नंबर 10 वर. प्रश्न दुसरा आहे लिखित आणि मौखिक संदेशवहनातील तुम्हाला फरक लिहायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याचं तुम्हाला प्रश्न दुसऱ्याचं उत्तर सापडेल पान नंबर 2 वरती आणि पान नंबर 60 वरती. ठीक आहे. लिखितचं तुम्हाला उत्तर सापडेल पान नंबर 2 वरती आणि मौखिक संदेशवहन तुम्हाला सापडेल पान नंबर 60 वरती. पुस्तक 2 मध्ये. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा कुठला आहे? नोटीसचे कार्य स्पष्ट करा. ठीक आहे. नोटीस म्हणजेच काय? नोटीस आणि रिपोर्ट. ठीक आहे. याचे तुम्हाला कार्य स्पष्ट करायचं आहे. मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला सापडेल पान नंबर 50 वरती पुस्तक 2 मध्ये. पान नंबर 50 पुस्तक 2 मध्ये. प्रश्न 4था बघा मित्रांनो कुठला आहे? गोपनीय पत्राचे महत्त्व स्पष्ट करा. गोपनीय पत्राचे महत्त्व तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला पान नंबर 44 वरती सापडेल. ठीक आहे. पान नंबर 44 पुस्तक 2 मध्ये. तर मित्रांनो अशा प्रकारचे जे आहे ते आपले होम असाइनमेंटचे उत्तरं होते. ठीक आहे. आता मित्रांनो हे जवळपास मी तुम्हाला पूर्ण मराठी आणि इंग्रजी मीडियम ठीक आहे सगळ्यांना सेमच आहे. त्यामुळे असं काही वेगळं काही नसणार आहे. मराठी, इंग्रजी आणि इंग्लिश मीडियम दोघांनाही सेमच आहे. ठीक आहे. त्यामुळे असं काळजी करण्यासारखं काहीच काम नाहीये.